आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा निमित्त समृद्ध, शांततामय आणि विकसित महाराष्ट्रासाठी सर्वांना शुभेच्छा. चोपड्याचे माजी आमदार, ज्येष्ठ धन्वंतरी, शिक्षण व सहकार महर्षी कैलासवासी दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैयासाहेब ॲडव्होकेट संदीप सुरेशजी पाटील व संस्थेच्या सचिव डॉक्टर सौ स्मिताताई पाटील यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन विनम्र अभिवादन केले. पेशाने डॉक्टर असलेल्या दादांनी अनेक गोरगरिबांना वैद्यकीय सेवा दिली आणि अनेकांचे विनामूल्य उपचारही केले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान देत शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालय अशा विविध संस्थांची उभारणी केली. संस्था उभारणीपेक्षा दादांनी माणसे उभारली, माणसे घडवली आणि माणसे जपली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दादासाहेबांनी प्रत्यक्षात आचरणात आणले. संस्थेच्या संचालक मंडळात दादा सर्व जाती धर्मीयांना स्थान देत असत आणि म्हणूनच संस्थेच्या संचालक मंडळात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी साऱ्या धर्माचे कार्यकर्ते आपल्याला दिसतात. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत पुरोगामी विचारांचे, लोकसेवेचा ध्यास असणारे समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील. स्वर्गीय दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील यांना संस्थेचे पदाधिकारी, दादांचे चाहते, कार्यकर्ते, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी सर्वांनी स्मृतिस्थळावर जाऊन विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. स्मितहास्य, परोपकारी आणि सेवाभावी वृत्ती असणाऱ्या चोपड्याचे माजी आमदार स्वर्गीय दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त वंदन.